रामदास तडस यांच्या सुनेने आरोप केले आहेत। तडस कुटुंबियांवरती आरोप करण्यात आलेत। वर्ध्यातून पूजा तडस अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। पूजा तडस यांच्याकडून आरोप करण्यात आलेले आहेत। तडस कुटुंबियांवर आरोप करण्यात आलेत। पूजा तडस यांच्याकडून आरोप करण्यात आले, आपल्याला मारहाण झालेली आहे असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। पूजा तडस या रामदास तडस यांच्या सून आहेत। तडस कुटुंबियांवर आरोप करण्यात आलाय। सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत आरोप करण्यात आलाय। वर्ध्यातून पूजा तडस अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे। यावेळी तडस कुटुंबियांवर पूजा तडस यांच्याकडून आरोप करण्यात आलाय। राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलेलं आहे। पूजा तडस यांच्याकडून तडस कुटुंबियांवर आरोप करण्यात आलाय। रामदास तडस, पंकज तडस यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत। सुषमा अंधारे यांच्या सोबत पत्रकार परिषद घेत आरोप करण्यात आले। तर वर्ध्यातून पूजा तडस आता अपक्ष म्हणून लढवणार आहे लोकसभा निवडणूक। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शिवबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सोबत पत्रकार परिषद पूजा तडस यांनी घेतलेली आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी गंभीर आरोप केलेत। तडस कुटुंबियांकडून मारहाण केली गेली आहे, अत्याचार केला गेला आहे असा आरोप पूजा तडस यांच्याकडून करण्यात आलाय। पूजा तडस या रामदास तडस यांच्या सून आहेत। पूजा तडस यांच्याकडून रामदास तडस त्याचप्रमाणे पंकज तडस यांच्यावर आरोप करण्यात आलेत। पूजा तडस यांनी पत्रकार परिषद घेत काय आरोप केलेत पाहूयात। रद्द करून द्या। आज मला हे 17 महिन्यांचं बाळ आहे आणि सेक्शन 12 नुसार असं कायदेशीर आहे की 12 महिन्यांपर्यंत लग्न रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन करतात। सगळ्यात आधी तर बनावटी विवाह करून फसवलं पहिल्यांदा 20 ऑक्टोबरला 2020ला। त्याच्यानंतर मी माझी तक्रार आयजींपर्यंत पोहोचवली। त्यानंतर प्रसार माध्यमांनी ती तक्रार घेतली, त्याच्यातून मीडियापर्यंत सगळी बातमी पोहोचली आणि आता कुठेतरी गुन्हे दाखल होणार, कुठेतरी आपल्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणून माझ्याशी मीडियासमोर लग्न लावलं गेलं आणि मला एका फ्लॅटवर नेऊन टाकून दिलं। त्यानंतर अपमानास्पद वागणूक दिल्या गेली, माझ्यावर अत्याचार घडत गेले, अक्षरशः बलात्कारापर्यंत अत्याचार घडत गेले। मला बोलताना सुद्धा कसं तरी वाटतंय, कारण त्याच्यानंतर जेव्हा बाळ झाल्यानंतर 2-3 महिन्यांनी बाळ झाल्यानंतर जर कोर्टामध्ये केस करता की हे माझं लग्न रद्द करून द्या, ठीक आहे, एका उद्देशाने पण हाही विचार करू, पण बाळ रद्द होईल का? बाळ रद्द होईल का? त्यांना बाळ आहे ना, तुमच्या डोळ्यासमोर बाळ दिसतंय ना, बाळ डोळ्यासमोर दिसत असताना, खेळत असताना तुम्ही त्याला जवळ सुद्धा घेत नाही, म्हणता की हे बाळ माझं नाही, हे बाळ माझ्या मुलाचं नाही। मी कुठे जायचं? माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं? जेव्हा एक लोकप्रतिनिधी म्हणतो की तू DNA कर, तर माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया उद्या DNAच करत फिरतील। मग त्यांच्या अस्तित्वाचं काय? त्यांच्या स्वाभिमानाचं काय? उद्या हे बाळ शाळेत जाईल, उद्या या बाळाला प्रश्न विचारला की बाबा तुझा बाप कोण, तर त्या बाळाने कसं फेस करायचं समाजासमोर? त्या बाळाच्या अस्तित्वाचं काय? माझा साधा सरळ प्रश्न आहे। मला माझा स्वाभिमान परत करा, मला माझं अस्तित्व परत करा। आरोप करण्यात आलेले आहेत। पत्रकार परिषद घेत ही आरोप करण्यात आलेले आहेत। तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप हे करण्यात आलेत।